त्यासाठी तर आपण पाहतोय मातोश्रीवरती नजर ठेवण्यासाठी हा ड्रोन उडवण्यात आलेला आहे असा थेट आरोप केला जातोय। निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या या घिरट्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि हा ड्रोन या संपूर्ण परिसरावरती आणि खास करून मातोश्रीवरती नजर ठेवण्यासाठी उडवण्यात आला असं देखील ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र या संदर्भात आपण जर बघितलं तर केवळ वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांची समोर आली। मात्र चौकशी करा आणि चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल, हा ड्रोन नेमका कुणाचा हे बघणं महत्त्वाचं असेल असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। हर्षलजी, आपण पाहतोय ड्रोन उडवण्यात आलेला आहे आणि नजर ठेवण्यासाठी मातोश्रीवरती नजर ठेवण्यासाठी ड्रोन उडवण्यात आला असं म्हटलं जातंय, आरोप केला जातोय, काय आपलं म्हणणं? असं आहे की ठाकरेंची भीती भारतीय जनता पार्टीला इतकी वाटायला लागलेली आहे की आता ते कदाचित त्यांच्यावर नजर ठेवू पाहतायत। कारण महाराष्ट्रभर ठाकरेंचं जे वलय आहे, आता नुकताच माननीय उद्धव साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या त्याच्यातनं हे सरकार किती बोगस आहे, ते कसं फसवणूक करतं आहे हे समोर आलं। त्याच्यामुळे ठाकरेंची भीती मला वाटतं भारतीय जनता पार्टीला आणि वरिष्ठ नेत्यांना भाजपच्या वाटायला लागलेली आहे। त्याच्यामुळे ते सारखे त्यांच्यावर नजर ठेवू पाहतात की काय, अशी शंका आम्हाला आता यायला लागलेली आहे। हा ड्रोन कोणी उडवला त्याची चौकशी ताबडतोब केली गेली पाहिजे, मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली पाहिजे। हे पूर्ण प्रकरण जे आहे ते वरिष्ठ नेत्यांकडनं, विशेषतः केंद्रीय गृहमंत्र्यांकडनं त्याची दखल ताबडतोब घेतली गेली पाहिजे। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अशी पद्धत आहे की कदाचित त्यांच्याच नेत्यांवर पण ते लक्ष ठेवण्याचे प्रकार मागे एकदा उघडकीस आले होते। तर हा प्रकार नेमका काय आहे, मातोश्रीची सुरक्षा आता वाढवली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा सगळा प्रकार नेमका कधी लक्षात आला? हा प्रकार तिकडच्या सुरक्षा रक्षकांच्या आज सकाळीच लक्षात आलेला आहे। तो ड्रोन अचानक दिसला आणि मातोश्रीच्या खिडकीतनं तो ड्रोन आहे तो दिसतोय असं लक्षात आलं। त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकांनी लगेच ती माहिती माननीय साहेबांपर्यंत पोहोचवली आणि ती माहिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत आली आणि आम्हाला आता मातोश्रीच्या सुरक्षेची काळजी वाटायला लागलेली आहे। त्याच्यामुळे ताबडतोब ह्याच्यावर लक्ष देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे। मातोश्री हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, संपूर्ण जगाचं लक्ष मातोश्रीकडे असतं आणि उद्धव साहेबांची, आदित्य साहेबांची लोकप्रियता एवढी वाढलेली आहे की भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या सत्तेला, महायुतीला त्यांची भीती वाटायला लागली की काय, असं चित्र निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे या गोष्टीची गंभीर दखल घेऊन ताबडतोब पोलिसांनी नेमका हा ड्रोन कोणी उडवला, कोण ह्यांच्यावर लक्ष ठेवू पाहतंय, या सगळ्याची माहिती समोर आणली पाहिजे। नक्कीच। एक शेवटचा प्रश्न हर्षल प्रधानजी, या सगळ्या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तुम्ही काही माहिती दिली आहेत का? आम्ही आताच हा प्रकार आपल्याच माध्यमातून उघडकीस आलेला आहे। स्थानिक पोलिसांपर्यंत ही माहिती निश्चितपणे पोहोचेल। प्रसार माध्यमांमध्ये एखादी गोष्ट आली का त्याची गंभीर दखल घेतलीच गेली पाहिजे, हेही पोलिसांना लक्षात आलेलं असेल। आणि मातोश्री हे श्रद्धास्थान आहे असंख्य शिवसैनिकांचं, त्याच्यामुळे मातोश्रीवर अशा पद्धतीने कोणी नजर ठेवत असेल तर त्याच्या नजरेची व्यवस्थाच केली पाहिजे असे आमची मागणी आहे। नक्कीच, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। आपल्यासोबत